झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आई काय ग? आई ते म्हणजे जयंत असं म्हणत होता की आता निघायला हवं, तर मी भावनाताईच्या बघण्याच्या कार्यक्रमाला नसले तर चालेल का? अगं असं काय करतेस? अनायसे आहेस ना इथे, मग थांब ना. आई अगं मलाही थांबायचंच होतं, पण जयंतचं काहीतरी महत्वाचं काम आहे, त्यामुळे तो म्हणतोय जायला हवं आणि त्याला मी सुद्धा त्याच्यासोबत हवी आहे तिथे। एक काम कर, रात्री कसं ते आपलं ऐकले, तू आता त्यांना बोलून तर बघ. त्यांना म्हणावं ताईला पाहण्याचा कार्यक्रम आहे, तिला आवरायला तयार करायला मदत होईल ना. हो आई, मी हे सगळं बोलले जयंतशी, पण तो असं म्हणतोय की खूप महत्वाचं काम आहे, जावंच लागेल। जाऊया बापू, स्वामींचा आशीर्वाद घ्या. जानू तू पण. एक विचारू? हो मी त्यांना स्वामीजींचा आशीर्वाद घ्यायला लावला म्हणून नाराज आहेत का जावई बापू? नाही नाही अगं असं अजिबातच काही नाहीये, तू का असं विचारतेस? नाही, ते जेव्हा खोलीबाहेर आले ना तेव्हा मला असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी आहे. आई अगं नाराज नव्हता काही, तो काम करत होता ना काहीतरी ऑफिसचं, आणि मी मध्येच जाऊन त्याला डिस्टर्ब केलं म्हणून थोडा वैतागला होता. पण बरंच झालं ना, स्वामीजी भेटले त्याला, आणि खरं तर तो या सगळ्या गोष्टी मानत नाही, तरी पण ठीक आहे ग, ठीक आहे ठीक आहे. मीना आहे ना, ती मदत करेल भावनाला. तू निघ. आई अगं अगं नाही, खरंच मनापासून सांगते मी. आणि रात्री आपला मान ठेवून थांबले की ते, आपण पण उगाच जास्त करायला नको. ते म्हणतायत ना तू त्यांच्या सोबत चल म्हणून, तर जा. खरंच खरंच फक्त एक काम कर, जाता जाता ही साडी वीणाला दे, तिला म्हणावं भावना हीच साडी नेसणार. हो त्या स्वामीजींना मला विचारायचं काय होतं आणि बोलले काय? त्यांनी सांगितलं कळपातल्या प्राण्यांनी कळपाला घेऊन पुढे जावं. ते कळलं ग मला. हो ऐकलं सगळ्यांनी, पण त्याचा अर्थ काय आहे हे नाही कळलं का तुम्हाला? स्वतःचा विचार करून हे जे काही सगळं करताय ना त्याबद्दल बोलत होते स्वामी. स्वामीजी काय म्हणाले हे न कळायला मूर्ख नाहीये मी. हो, मग तरी त्यातनं बोध घ्यावासा नाही वाटला तुम्हाला? मी काय म्हणते ऐका ना, आपण सगळ्यांना सांगून देऊया ना आपण घर बांधतोय ते. छान, म्हणजे सगळ्यांना वाटेल की मी हे घर सगळ्यांसाठी बांधतोय म्हणून. वा वा वा. अहो तुम्ही घर बांधलं म्हणजे काय सगळे बॅग भरून लगेच राहायला येणार नाहीये तुमच्या घरात? तुमच्या घरी? काय म्हणालीस? तुमच्या घरी? म्हणजे ते घर तुझं नाहीये? तुला यायचं नाहीये त्या घरात? हे बघे, यायचं नसेल तर नको येऊ, बळजबरी नाहीये. पण ते स्वामीजी तुला काय म्हणाले आठवतंय ना? पक्षाला स्वतःचं घरटं सोडून उडून जावं लागतं. आणि आजपर्यंत स्वामीजींची सगळी बाकी तर खरी झाली आहेत बरं का. त्यामुळे आयुष्यभर तुला याच घरात सगळ्यांबरोबर राहता येईल, या भ्रमात राहू नकोस. उगाच काही बोलू नका तुम्ही. मी कुठे काय बोललोय? स्वामीजी असं बोलले, मी फक्त आठवण करून देतोय. काहींना आयुष्यात कौटुंबिक सुख मिळायला थोडा विलंब होतो, म्हणून ते मिळाल्यावर समाधानानं स्वीकारावं लागतं, त्याचा गळा आवळू नये. जयंत जानू, जानू मला वाटतंय तू या स्वामींच्या बोलण्याचं जास्त मनावर लावून घ्यायची गरज नाहीये. ओके, म्हणजे मला माहिती आहे तुझ्या घरच्यांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे, पण मला या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत.
आणि आता तू जान्हवी दळवी नाही आहेस, जान्हवी कानेटकर आहेस. डोंट फॉरगेट दॅट. म्हणून तू त्यांच्या बोलण्याचा जास्त विचार करू नकोस. जयंत, मी आता जान्हवी दळवी आहे की जान्हवी कानेटकर, यापेक्षा स्वामीजींचं जे काही म्हणणं आहे ते जर मला पटलं असेल तर मी ते फॉलो करेन, आणि जर का नाही पटलं तर नाही करणार. नाही म्हणजे असं मला वाटतं. म्हणजे तुला त्यांचं म्हणणं पटलंय का? 100% जयंत. म्हणजे तू मला सोडून जायचा विचार करतेस का? शानू, मी कितींदा सांगितलंय की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, आणि हे फक्त मला आणि तुला कळत, स्वामींना नाही कळत. अरे आणि तू जर आता त्यांचं ऐकून मला सोडून जाण्याचा विचार करत असशील तर ते मला कधीच सहन होणार नाही. शानू, मी इतक्यांदा सांगितलंय की माझं या जगात तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये, तरी तू. जयंत, हे बघ, शांत हो, शांत हो. तू बस आधी, शांत हो, शांत हो जयंत. शानू, जयंत, ऐकून तरी घे ना माझं. हे बघ, स्वामीजींनी आपल्याला जे काही सांगितलं त्याचा जर आपण योग्य अर्थ घेतला ना तर आपलं नातं अजून जास्त घट्ट होऊ शकतं. म्हणजे जयंत, स्वामीजी काय सांगत होते आपल्याला, प्रेम जास्त करू नका, प्रमाणात करा. जयंत, आपण जर आपल्या रिलेशनशिपकडे इमोशनली होऊन न बघता प्रॅक्टिकली होऊन जर बघितलं ना तर आपलं नातं अजून जास्त छान होईल. आणि जयंत, खरं सांगू का, तुझ्या ना सध्या खूप सुट्ट्या होतात. मला ना कधी कधी भीती वाटते माझ्यामुळे किंवा आपल्या लग्नामुळे तुला तुझ्या बिझनेसमध्ये लॉस व्हायला नको. शानू, आणि जयंत, तुला अपसेट यासाठी वाटतंय कारण सकाळपासून सगळ्याच गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडतात. आता संध्याकाळी पण भावनाताईचा बघण्याचा कार्यक्रम आहे. मी काय म्हणते, मी थांबते या कार्यक्रमाला, तू जा तुझ्या कामाला. नाही, स्वामींच्या भाकितानंतर मी तुला एकटीला कुठेही सोडू शकत नाही. तू माझ्या कंट्रोलमध्ये असलीस तरी तुझ्या घरच्यांचा भरोसा नाही. बरोबर आहे तुझं जान. सगळं माझ्या मनाविरुद्ध होत होतं कारण तू मला मिळत नव्हतीस. जानू, तुला जर खरंच मला खुश करायचं असेल ना तर आपण दोघंही बाहेर जाऊया. मी एक काम करतो, माझी जी मीटिंग आहे ना ती मी कॅफेमध्ये शिफ्ट करतो. आपल्या दोघांसाठी कॅफे डेटही होईल. जयंत, अरे आज भावनाताईचा बघण्याचा कार्यक्रम आहे. मी इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. मी नाही हा कार्यक्रम मिस करू शकत. म्हणजे तू माझ्या समोर ताईला चूज करणार? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज